नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025 ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि यामध्ये पेपर 1 हा जनरल पेपर आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर 1 हा आपल्याला एक्झामिनेशन मध्ये इम्पॉर्टंट आहे आणि या पेपरमध्ये टोटल 10 युनिट्स आपल्याला दिलेली आहे. त्यापैकी युनिट क्रमांक 10 आहे हायर एज्युकेशन सिस्टम. ठीक आहे. सो हायर एज्युकेशन सिस्टम या पर्टिक्युलर युनिटवर 2019 पासून तर 2024 पर्यंत असे कोणते प्रश्न आहे जे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहे, याचा अभ्यास आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण करणार आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण आता व्हिडिओ सुरू करूया. पण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी 50 दिवसीय कंप्लीट बॅच स्टार्ट होत आहे, ज्यामध्ये डेली 3 सेशन्स लाईव्ह फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. व्हिडिओ लेक्चर मिस झालेलं पाहू शकले नाही तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा व्हिडिओ बघू शकता. टोटल 10 युनिटवर आधारित शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स देखील अवेलेबल आहे. 2000+ MCQची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता. लास्ट 10 इयर्सचं क्वेश्चन पेपर आहे, कारण कोणत्याही परीक्षेला जेव्हा आपण टार्गेट करतो त्यावेळी त्याचं सिलेबस आणि प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले गेलेले याविषयी आपल्याला माहिती असावी. त्यामुळे लास्ट 10 इयर्सचं क्वेश्चन पेपर आपल्याला खूप हेल्पफुल ठरेल आणि सोबतच वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे. सो या कंप्लीट कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये आपल्याला कोर्स अवेलेबल आहे. त्यासाठी या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. नवीन बॅच आपली स्टार्ट होत आहे 28 एप्रिल पासून. सो 28 एप्रिल पासून स्टार्ट होणाऱ्या बॅचला जॉईन करा. 100% आपल्याला यामध्ये सिलेबस कव्हर करून प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील परीक्षेला महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स या व्यतिरिक्त इतिहास, अर्थशास्त्र, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्लिश यांचे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे. फीज 8000 आहे, पण आता एवढ्या कमी वेळेसाठी आणि 50 दिवसासाठी 8000 पे करणं आपल्यासाठी शक्य नाही. त्यामुळे फीज कमी करून मिळेल. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. सो मित्रांनो, हे प्रश्न वारंवार आलेले आहे. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे डॅश प्रणालीमध्ये दिले जायचं. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन. ए वैदिक शिक्षण, बी पूर्व वैदिक शिक्षण, सी बुद्धिमत्ता या फिर बुद्धिस्ट सिस्टम एज्युकेशन सिस्टम और डी इस्लामिक शिक्षण. सो तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण दिलं जायचं वैदिक सिस्टम ऑफ एज्युकेशन मध्ये. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट, UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठ आहे. Okay, so according to UGC list published, the state with the most university is A Uttar Pradesh, B Maharashtra, C Tamil Nadu or D राजस्थान. सो याचं योग्य उत्तर राजस्थान आहे, ऑप्शन क्रमांक डी. समोरचा प्रश्न आहे, विविध विद्याशाखेतील मूक कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट हॅज ओके 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेटर पैकी डॅश ही एक संस्था नामित केलेली आहे. ओके, सो 8 कोऑर्डिनेटर मधून कोणतं असं त्यांना विचारायचं आहे. ए मुंबई, बी विद्यापीठ परिषद UGC, सी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ की डी IIT मुंबई. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे UGC. ठीक आहे. सो मूक कोर्सेसचं जे कोऑर्डिनेटर आहे त्यापैकी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन सुद्धा आपल्याला एक वन ऑफ दी 8 कोऑर्डिनेटर नॅशनल कोऑर्डिनेटर आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे, बहुतांश राज्य विद्यापीठे डॅश स्वरूपाची आहे. ए संलग्नित, बी अभिमत, सी स्वयं अर्थ सहाय्यित की डी खाजगी. सो बहुतांश राज्य विद्यापीठे आपल्याला दिसून येतं संलग्नित स्वरूपाची आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे,
प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्स कोणते स्थापना आयोजित करते? and which organization arrange administrative course for principals? A मानव संसाधन मंत्रालय, HRD मिनिस्ट्री, बी विद्यापीठ परिषद म्हणजे UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रसारण विद्यापीठ, की डी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE नॅशनल काउन्सिलिंग फॉर टीचर एज्युकेशन. सो ऑब्विसली राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद काय करतं, याचं आयोजन करतं, ठीक आहे, अरेंजमेंट करतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेचं विभाजन कशा प्रकारे केलेलं आहे? इंडियन एज्युकेशन सिस्टम जनरली डिवायडेड इनटू फॉलोइंग पिरियड. ए वैदिक काल, बौद्ध काल, मुस्लिम काल, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ की ब्रिटिश काळ. ऑप्शन सी म्हणतं वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ की ब्रिटिश काळ. आणि ऑप्शन डी म्हटलेला आहे उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ आणि आधुनिक काळ. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शिक्षणाचं जे विभाजन आहे, वैदिक एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन, देन मुस्लिम एज्युकेशन बघतो, ब्रिटिश एज्युकेशन, देन पोस्ट इंडिपेंडेंट पिरियड मधील जे एज्युकेशन आहे, असं आपण विभाजन करून अभ्यास करतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक ए आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. ए फक्त मार्गदर्शक सूचना, बी फक्त सोडवलेले उत्तरे, सी मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे, की डी मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मार्गदर्शक सूचना, गाइडिंग इन्स्ट्रक्शन अँड सॉल्व्ड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये येथे झाली. ए अमेरिकेतील शिकागो, बी इंग्लंडमधील मिल्टन केनीस, सी फ्रान्स आणि डी भारतातील दिल्ली. सो इंग्लंडमधील मिल्टन केनीस इथे आपल्याला दिसून येतं 1969 ला पहिला मुक्त विद्यापीठ जो आहे स्थापन झालेलं. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टम ऑफ एज्युकेशन मदरसा इज सपोज टू बी द सेंटर ऑफ ए प्रायमरी एज्युकेशन, बी सेकंडरी एज्युकेशन, सी हायर एज्युकेशन और डी टेक्निकल एज्युकेशन. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा कशाचं केंद्र आहे? तर मदरसा हे उच्च शिक्षणाचं केंद्र आहे ना. हा, तर मक्तब हे काय आहे? मक्तब हे प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे. त्यामुळे इथे आपल्याला दिसून येतं योग्य उत्तर सी आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडात लष्करी शिक्षणाचं केंद्र होतं? ए तक्षशिला, बी नालंदा, सी गुणशिला की डी कुंडिनपूर. विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटी वॉज द सेंटर ऑफ द मिलिटरी एज्युकेशन ड्युरिंग वैदिक पिरियड. मिलिटरी शिक्षण कुठे दिलं जायचं? ऑब्विसली तक्षशिलामध्ये काय दिले जायचं? मिलिटरी एज्युकेशन दिल्याचं आपण बघतो. त्यामुळे योग्य उत्तर इथे ए आहे. नेक्स्ट आहे PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधनाबरोबर तोंडी परीक्षा असावी, ही शिफारस कोणत्या आयोगाने केलेली आहे? भारतीय विद्यापीठ आयोग, इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन, बी सँडलर कमिशन, सी राधाकृष्णन कमिशन की डी कोठारी आयोग. सो ऑब्विसली हे रिकमेंडेशन राधाकृष्णन आयोगाने केलेली आहे. तर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. टीचर एज्युकेशन काय आहे? तर शिक्षक शिक्षण काय आहे? ए व्यावसायिक शिक्षण आहे, बी हे वोकेशनल आहे, सी हे टेक्निकल आहे की हे कौशल्य आधारित शिक्षण आहे. शिक्षक शिक्षण हे कशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं? तर प्रोफेशनल आहे, व्यावसायिक शिक्षण आहे. नेक्स्ट आहे भारतातील शिक्षण खात्याचं नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असं कोणत्या वर्षी करण्यात आलेलं? ए 1975, बी 1985,
सी 1995 की डी 2005 2005. सो आपण बघतो की ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट आहे ना, हा असं नाव कधी करण्यात आलं, ऑब्व्हियसली 1985 ला. आणि 2020 एज्युकेशन पॉलिसीनुसार याचं नाव काय आहे, एज्युकेशन मिनिस्ट्री आपण बघतो. त्यामुळे हे फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करीत नाही. ए DBT, बी आहे DST, सी आहे ICSSR आणि डी आहे NCTE. आता इथे काय म्हणत आहे, कोणती संस्था आहे जी पैसा पुरवत नाही. ठीक, सरळ सांगायचं तर NCTE म्हणजे नॅशनल काउन्सिलिंग फॉर टीचर एज्युकेशन आहे ना, हा. चलो, नेक्स्ट आहे, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्यांचं समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे. कोणता इथे रिलेटेड आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए आहे ई शोध गंगा, बी ई शोध सिंधू, सी ई संशोधन यमुना की ई सरस्वती. सो ऑब्व्हियसली ही ई रिसर्च सिंधू आहे, म्हणजे ई शोध सिंधू आपल्याला दिसून येतं है ना. चलो, सो बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, मोघल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश या नावाने ओळखल्या जात. ए आहे मक्तब, ठीक आहे, बी आहे मदरसा, सी आहे खानगाहा आणि डी अरबी स्कूल. सो ऑब्व्हियसली हे मदरसा आहे ना, जिथे उच्च शिक्षण दिलं जायचं. या समोरचा प्रश्न आहे, रुसा योजना प्रामुख्याने डॅश साठी आहे. सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण, बी सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, सी राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करणे की डी महाविद्यालयीन संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवणे. तर रुसा जे आहे ना, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना काय करतं, अर्थसहाय्य पुरवतं. कशाला, उच्च शिक्षण संस्थांना. ठीक आहे, त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्याला दिसून येतं. समोर आहे, UGCने उच्च शिक्षणातील शिक्षणासाठी डॅश इंडक्शन कोर्स सुचवले. ए आशप ज्ञान समृद्धी करण्यासाठी, बी अध्यापनाची तयारी करणे, सी आहे ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी की वृत्ती विकास करण्यासाठी. सो प्रिपेअर फॉर टीचिंग अध्यापनाची तयारी करण्यासाठी यांनी कोर्स जे आहे ते दिलेला आहे. नेक्स्ट आहे, वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला डॅश इतकी वर्ष गुरुकुलात अध्ययन करावं लागतं. म्हणजे पर्टिक्युलर वसू ही पदवी प्राप्त करण्याचं वय काय आहे, 12 वर्ष, बी आहे 24 वर्ष, सी 6 वर्ष की ऑप्शन डी 8 वर्ष. तर वसू प्राप्त करायचं आहे तर 24 इयर्स ऑफ एज्युकेशन गुरुकुलमध्ये घ्यावं लागतं, त्यामुळे बी. नेक्स्ट आहे, विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणजेच 1948 राधाकृष्णन आयोग विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून डॅश इतके कामाचे दिवस असावे असं शिफारस केलेली. ऑप्शन ए आहे 180, ऑप्शन बी आहे 200, ऑप्शन सी आहे 220 की ऑप्शन डी 240. सो ऑब्व्हियसली इथे मित्रांनो 180 दिवसाचं कालावधी असावं असं रिकमेंडेशन राधाकृष्णन आयोगाने केलेली आपण बघतो, त्यामुळे समोरचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका काय. संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठ सुरू करायचं, बी आहे विद्यापीठाचं प्रमाणीकरण करणे, सी विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणं की विद्यापीठांना वित्त पुरवठा करणं, प्रोव्हाइडिंग फंड टू युनिव्हर्सिटी. विद्यापीठांना काय करायचं आहे, फंड प्रोव्हाइड करायचं आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था डॅश या ठिकाणी स्थापित केलेली आहे. ए नागपूर, बी कलकत्ता, सी पणजी की डी चेन्नई. तर हे आपल्याला कुठे दिसून येतं, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नीरी आपल्या नागपूरला आहे, त्यामुळे ऑप्शन ए. नेक्स्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली
दिलेल्या निवाड्यानुसार डॅश हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केला. कोणता विषय होता? वुमन स्टडीज का म्हणजे महिला शिक्षण. बी पर्यावरण अभ्यास, माहिती आणि तंत्रज्ञान की डी मूल्य शिक्षण. तर हा विषय आहे इन्व्हायरमेंटल स्टडीज पर्यावरण शिक्षण. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन बी आहे. तर अशा प्रकारे हे 2019 पासून तर 2024 मध्ये हायर एज्युकेशनवर आधारित आपल्याला प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारलेले दिसून येतात. यावरून नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक अंदाज आलेला आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न जे आहे कशा स्वरूपाचे असणार. सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत कोर्स जॉईन केलेलं नाही तर कोर्स जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हेल्प होईल. थँक्यू सो मच.